जबाबदारी होती. म्हणजे बायको जरी असले तरी मी न्यायाधीश होते. पण तुमचं न्यायाधीश असणं हे या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या फायद्याचं झालं का तुमचं उलटं नुकसान करणारं ठरलं? मी कधीच असं म्हणणार नाही की नुकसान वगैरे, कारण ते शेवटी मी जज आहे, त्या पदाला मी कधीही असं म्हणणार नाही. पण काही मूळ धागे तिथपर्यंत येऊन मिळत होते की अशा प्रकारचं त्याच्यावरती आरोप होण्यासाठी. त्यामुळे ही जी चीड असते की खोटं केल्याची, ती मला त्यावेळेस होती. पण जज हा कधीच काहीही बोलू शकत नाही आणि त्यांनी बोलायचं नसतं. आणि त्यामुळे त्याची जी काही गोष्टी होत्या मला माहिती आहे की त्या तिथपर्यंत जाऊन पोचत होत्या की कसं माझी सगबंध आयुष्य हे कुठेतरी म्हणजे ज्याला म्हणायचं की लोकांच्या स्वातंत्र्याचं, लोकांच्या हक्कांचं रक्षण आणि कधी कधी आणि खूपदा विरुद्ध सरकार, असं त्या एका सिस्टीमशी डील करण्यात सतत गेलेलं आहे. आणि असंच सतत न्यायाधीशाचं जातं. तिथे तुम्ही काही वेळेस असं होतात, काही निर्णय काही आवडत नाहीत कोणाला, काही पचत नाहीत आणि मग सिस्टीम वेगळ्या प्रकारे हलते. तर मग त्याची किंमत रमेश भाटकरांना मोजावी लागली. हो, काही इलाज नसतो. पण मग ज्याच्यासाठी हा सगळा